नमस्कार. आज आपण पाहणार आहोत PE रेशो, प्राईस टू अर्निंग. स्टॉक मार्केटमध्ये PEला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत PE म्हणजे काय. PE म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो. जसं की त्याचा फॉर्म्युला आहे स्टॉकचं व्हॅल्युएशन किंवा निफ्टीचं व्हॅल्युएशन किंवा कोणत्याही स्टॉकचं व्हॅल्युएशन शोधण्यासाठी PEचा वापर केला जातो. आता तो PE येतो कसा. PE हा इथं बघा, प्राईस टू अर्निंग रेशो स्टॉकची करंट प्राईस भागिले EPS अर्निंग पर शेअर, आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे मार्केट कॅपिटलायझेशन भागिले नेट प्रॉफिट. तर सरासरी PE म्हणजे PEच वरती व्हॅल्युएशन शोधण्याचा म्हणजे फॉरेनर, DII, FII जेवढे पण हॅज फंड, म्युच्युअल फंडवाले जे आहेत ते या फॉर्म्युलावरती स्टॉक बाय सेल किंवा निफ्टीचा फ्युचर बाय सेल करणं याच्यावरती जास्त प्रेफर करतात. तर चला आता आपण पाहूया. हा झाला फॉर्म्युला. मग फॉर्म्युलामध्ये निफ्टीचा जो व्हॅल्युएशन बघायचं आहे आपल्याला, तर इथं आत्ता निफ्टीचा PE रेशो आहे 22.9 आहे आणि कंपनीची प्राईस टू बुक आहे 3.6 आहे. बऱ्याचशा सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ॲनालिसिस असतं. तर आता इथं आता हा निफ्टीचा जो चार्ट आहे, निफ्टी आत्ता 22च्या PEला आहे, 22.8चा आहे. ठीक आहे. तर आता आपण त्याचा PE रेशोवर जर क्लिक केलं तर हा 2019ला 27चा PE होता. म्हणजे अर्निंग म्हणजे मल्टिपल म्हणजे सरासरी स्टॉक हा इंडेक्स हा स्टॉकच्या अर्निंगवर चाललेला असतो आणि अर्निंग जशी वाढेल तसे PE लो होत जातो आणि अर्निंग कमी झाली किंवा चार्टवर गेला की PE हाय होतो. मग आता सरासरी जर 2019-20च्या आसपास जर PE बघितला तर हिस्टोरिकली 27-28च्या आसपास होता. तोच जर तुम्ही 2008ला जर पाहिला तर तो 2007-08ला मार्केट क्रॅश होता ना, तो पण 27चाच होता. मग त्यानंतर PE हा वाढला का निफ्टीचा नाही वाढला. पण निफ्टीचा चार्ट हा निफ्टी इथं 7,000ला होती, इथं 2,500ला आली. तरी पण निफ्टीचा ग्रोथ वाढत गेल्यामुळं PE हा लो होत गेला. पुन्हा इथं जेव्हा निफ्टी 11,000च्या आसपास होती तेव्हा अर्निंग म्हणजे अनएक्सपेक्टेड चार्ट हा वर गेल्यामुळं इथून फास्ट मुवमेंट दिल्यामुळं PE हा हाय दाखवतो आहे. मग एवढ्या ह्या काळामध्ये PE हा हाय दाखवतो आहे. मग आता याच्यानंतर निफ्टीमध्ये अर्निंग यायला सुरू झाली. म्हणजे स्टॉकमध्ये कोणकोणत्या रिलायन्स, HDFC, ICICI किंवा हे जे मेजर इंडेक्स बनलेलं आहे की निफ्टी 50च्या इंडेक्समध्ये 50 कंपन्या, तर 50 कंपन्यांची अर्निंग जेवढी जास्त होईल तेवढा PE रेशो खाली येतो. 50 कंपन्यांची अर्निंग जास्त वाढल्यामुळं PE रेशो खाली आला. मग त्याच्यामुळं आजचं जे व्हॅल्युएशन आहे ते PE 22चा मल्टिपल आहे. मल्टिपल म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे जर तुम्ही एक पेन खरेदी करायला गेला 1 रुपयाचा, तर तुम्ही त्याला 22 रुपये देणार आहे का? नाही देणार. तर मग सेम तसंच आहे. मग जर त्या पेनापासून जर तुम्ही लिहिणार असाल काय तुमचं इमर्जन्सी काय त्या सही वाचून तुमचं पेमेंट कुठं अडकलेलं आहे, तर तुम्ही त्या पेनला खरेदी करणार. बरोबर. म्हणजे वेळेनुसार तुम्ही त्या पेनला खरेदी करणार. म्हणजेच तुम्ही त्या वस्तूला ती प्राईस देऊन खरेदी करता. म्हणजेच मल्टिपल. म्हणजे तुम्ही त्या वेळेस तुम्ही त्याला म्हणजे पहिलं प्राधान्य देऊन ती वस्तू खरेदी करण्यासाठी तो पेन घेता. सेम तसंच आहे. मग जर इंडेक्समधल्या जर 50 कंपन्या जर अर्निंग देत असतील तर स्टॉकमध्ये किंवा इंडेक्समध्ये फ्युचर बाय होतो. तर मग हा FII, DII ह्याच्यावरती बीट लावत असतात. तर एक सिम्पल आहे की आता ही जी प्राईज आहे ती इथं कंपनीचा 2020ला 28चा PE होता आणि आज आहे तो 22चा आहे. म्हणजे ह्या काळामध्ये ह्या 5 वर्षात अर्निंग भारतामध्ये आली का? म्हणजे 50 कंपन्यामध्ये रिलायन्सनं कमवलं का, HDFCनं कमवलं का, तर भरपूर कमवलं. तर त्यांची व्हॅल्यू जोपर्यंत
त्यांची अर्निंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पी हा लो होत नाही. तर आता इथं आपण पाहणार आहोत की आता हा EPS आहे. आता रेड कलरमध्ये निफ्टी 50 आहे आणि जी अर्निंग आहे ती EPS आहे तो खाली आहे. एकदम सिंपल समजावण्याचा प्रयत्न करतो. हा निफ्टीचा चार्ट आहे आणि ही जी ब्ल्यू लाईन आहे ती अर्निंग आहे. अर्निंग म्हणजे अर्निंग EPS, अर्निंग पर शेअर. म्हणजे ही जी 50 कंपन्यांची जी अर्निंग आहे ती वाढत गेल्यामुळे स्टॉक चार्ट वाढत गेला. पण हा जो PE आहे, PE जो आहे तो लो होत गेला. दिसतं इथं. म्हणजे एक फॉर्म्युला, ज्या स्टॉकमध्ये अर्निंग जास्त आहे तो स्टॉक चांगला असतो. हा सिंपल फॉर्म्युला आहे. पण त्या स्टॉकची जर अर्निंग कमी झाली आणि तो स्टॉक खाली आला तरी पण स्टॉकचा PE कमी होतो. म्हणजे हा दिवसाच्या प्रत्येक कॅल्क्युलेशनप्रमाणे प्रत्येक दिवशी हा वर खाली चेंज होत असतो. आता हा जो चार्ट आहे तो निफ्टीचा हिस्टॉरिकल चार्ट आहे. मग PE हा चार्ट वरती गेलेला आहे आणि व्हॅल्युएशन स्वस्त झाले. म्हणजे 19-20च्या भावामध्ये आज निफ्टीचा फ्युचरसुद्धा किंवा निफ्टीचा ETF सुद्धा व्हॅल्युएशनला स्वस्त झालेला आहे. असंच प्रत्येक स्टॉकमध्ये सुद्धा व्हॅल्युएशन लावण्यासाठी हाच फॉर्म्युला आहे. मग तो सेक्टर वाईज चालतो. जर सेक्टर नाही चाललं तर ते स्टॉक चालत नाहीत. मग कोणत्याही सेक्टर चालण्यासाठी त्याच्यासाठी अर्निंग महत्त्वाची असते किंवा जागरूक सरकार किंवा जे सरकार डिसिजन घेतं ते किती पॉझिटिव्ह किंवा त्याला सपोर्टिव्ह आहे तरच त्या कंपनीमधली अर्निंग टिकून राहते. नाहीतर काही काळानंतर कंपन्या बंद होतात. म्हणजे त्या कंपन्यांना सरकार तिथं पॉझिटिव्हली निर्णय देत नाही. तर आशा करतो PE म्हणजे काय समजलं असेल. PE पुन्हा एकदा सांगतो, PE म्हणजे स्टॉकची करंट प्राईस भागिले अर्निंग पर शेअर किंवा मार्केट कॅपिटलायझेशन भागिले नेट प्रॉफिट म्हणजे PE, प्राईस टू अर्निंग रेशो. PE म्हणजे तुम्ही किती एका रुपयाच्या वस्तूला किती पट तुम्ही भाव द्यायला तयार आहे म्हणजेच PE. हा सिंपल फॉर्म्युला आहे. मराठी भाषेमध्ये जर तुम्ही 10 रुपयाचा 1 किलो कांदा घ्यायला गेला आणि तो 100 रुपये झाला तर त्या कांद्याचा PE झाला 10. म्हणजे 10 टाईम मल्टिपल तुम्ही पैसे द्यायला तयार आहे. म्हणजे हा झाला मराठी भाषेमधला सरळ PE रेशो काढण्याचा फॉर्म्युला. थँक्यू. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.